महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हे पायी दिंडीमध्ये सहभागी होत असतात आणि ह्या दिंडीमध्ये चालत असताना आपण जर पाहिलं तर प्रत्येक हा काही विशेष सेवा देण्याचा प्रयत्न देखील करत असतो. तर त्याचप्रमाणे आता जर आपण पाहिलं तर भवानीपेठ येथे एक मुस्लिम बांधव आहे जे गेली अनेक वर्ष झालं आपल्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम करतायत. तर नेमकी ही काय सेवा आहे, आपण किती वर्ष झाले करताय? आता 30 वर्ष झाले मॅडम करताना. तुम्ही मूळचे कुठले आहात? आम्ही हैदराबादचे आहे. ही तुम्ही सेवा देताना काय भावना आहेत, काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. हे कशापासून बनवलं जातं? हे औषध आयुर्वेदिक जडीबुटी टाकून तयार केलेलं. म्हणजे तुम्ही हे याच्यामध्ये व्यवसाय करता की कसं, या सोडून याच्या व्यतिरिक्त काय काम करता? हे सोडून काय दुसरा काहीच काम नाही. फक्त पाय मुळगला, हात तुटला, जॉईंट सरकला, हे सगळे बसवायचे, पट्टी बांधायचे काम. पण हे करत असताना मनामध्ये काय भावना आहे? चांगलं वाटतं. हे तुम्ही करून दिल्यानंतर जे वारकरी आहेत तर त्यांच्याकडून तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो? चांगला आहे म्हणून सांगून जातो ना वारकऱ्या. म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती वर्ष झालं हे करण्याचं काम करता? 30 वर्षे वारकऱ्यांची सेवा करताना झाले. 40 वर्ष शिकून झाले काम. 40 वर्ष करून गेले इथे. परत इथे येता जाता म्हणजे फक्त तुम्ही वारीची सेवा देण्यासाठी हैदराबादहून पुण्यामध्ये? हैदराबादहून येते. राहायला हैदराबाद मध्ये मलकपेठ पाणी टाकी. तुमचं नाव सांगा. नाव माझे अब्दुल रजाक. आपण जर पाहिलं तर साखळीपेठ तालीमच्या वतीने इथे सर्व विविध धर्मीय पंथांकडून वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम हे अनेक वर्ष झालं आपल्याला केलेली पाहायला मिळते. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.